लोणावळ्याच्या पर्यटन विकासासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या टायगर आणि लायन्स पॉईंट परिसरातील बहुप्रतीक्षित ग्लास स्कायवॉक प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून प्रकल्पाच्या निविदेचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासाला नवी झेप देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लोणावळ्यातील कुरवंटे परिसरात साकारण्यात येणार आहे. टायगर आणि लायन्स पॉईंट ही प्रस्तावित असलेल्या या ग्लास स्कायवॉकची लांबी सुमारे 125 मीटर असणार आहे. यामध्ये सुमारे 23 मीटर लांबीचा कॅन्टिलिव्हर भाग देखील असणार आहे. निसर्गाच्या कुशीत उंचावरून लोणावळ्याचे विहंगम दृश्य अनुभवण्याची संधी पर्यटकांना या स्कायवॉकच्या माध्यमातून मिळणार आहे. या प्रकल्पासाठी आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने शासन स्तरावरती पाठपुरावा केला. मावळच्या पर्यटनाला चालना देतानाच लोणावळ्याची पर्यटन ओळख देश विदेशात अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष स्वरूप मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात PPP तत्वावरती हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA आणि संबंधित यंत्रणांकडून निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. पिंपरी चिंचवड येथील कार्यालयात झालेल्या निविदा छाननी समितीच्या बैठकीत निविदा मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रकल्पाला आवश्यक तांत्रिक मान्यता मिळाली असून दर विश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकल्प केवळ ग्लास स्कायवॉक पुरता मर्यादित न राहणार नाही. पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, व्ह्यूज गॅलरी, रेस्टॉरंट, पार्किंग व्यवस्था, स्वतंत्र वीज उपकेंद्र, स्वच्छतागृह आणि परिसराचे सुशोभीकरण अशा विविध सुविधांचाही समावेश या प्रकल्पात करण्यात येणार आहे. ग्लास स्कायवॉकमुळे लोणावळा मावळच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण ठरणार असून पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रेते, वाहतूक सेवा, पर्यटन व्यवसाय आणि लघु उद्योजकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. यातून स्थानिक रोजगारांच्या संध्याही वाढण्याची अपेक्षा आहे. निसर्ग संपन्न मावळच्या पर्यटन विकासासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा ठप्पा ठरणार आहे. निविदा मसुदा अंतिम झाल्याने आता प्रत्यक्ष कामाच्या दिशेने पावले पडू लागली आहेत. लोणावळ्याचा ग्लास स्कायवॉक मावळच्या पर्यटनाला नवी ओळख करून देणार का, याकडे आता संपूर्ण मावळचे लक्ष लागले आहे.